एक नवीन उपक्रम आपल्या जालन्यात सुरू होत आहे। सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आपल्या जालन्याचे लोकप्रिय आमदार आणि जालन्याच्या विकासासाठी येणाऱ्या 5 वर्षात मला खात्री आहे की निश्चितपणे ते चांगले प्रोजेक्ट या ठिकाणी जालना जिल्ह्यात आणतील, कारण की मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे आणि सत्तेतले खास म्हणून अर्जुनरावची ओळख आहे, म्हणून ते निश्चितपणे आपल्याला या जालन्याला चांगले दिवस या ठिकाणी आहेतच, पण परत याच्यात निश्चितपणे वाढ होईल। या ठिकाणी व्यासपीठावर आत्ताच भास्कररावजींनी व्यवस्थित ह्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आणि प्रोजेक्टमध्ये नंतर विचारलं की माझी जिथं सासरवाडी आहे परळीहून आमचे सोनीजी साहेब या ठिकाणी आलेले आहेत, सर्व मंडळी आलेली आहे, म्हणून मला जास्त त्याच्यामध्ये डबल दुहेरी अभिमान आहे की जालन्यात होतो आहे आणि परळीचे या ठिकाणी येत आहेत, म्हणून त्यांचं सुद्धा या ठिकाणी जालन्याला आपण सर्वजण स्वागत करू। आमचे राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय अरविंदरावजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत, भास्कररावजी आहेत, एजे बोराडे आहेत, व्यासपीठावर जालन्यातली सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व प्रगतशील या ठिकाणचे उद्योजक उपस्थित, आमचे सहकारी आणि एक शिस्तीचे आमचे दिलीपजी राठी त्यांच्यासोबत आलेले त्यांचे आदरणीय वडील, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी हे करतो आणि ह्या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो, कारण की असे उपक्रम या ठिकाणी आज गरज आहे। आज आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागात जे 50% जे पिकाचं नुकसान होतं फक्त त्या ठिकाणी वीज मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी नुकसान होतं, पाणी आहे पण वीज नाही अशी परिस्थिती प्रत्येक ठिकाणी झालेली आहे। म्हणून आज जो प्रोजेक्ट या ठिकाणी चालू झालेला आहे निश्चितपणे प्रत्येक ठिकाणी हे प्रोजेक्ट व्हायला पाहिजे, म्हणून जेणेकरून ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे फक्त विजेसाठी त्रस्त आहे, त्या ठिकाणी ते लाईट बिल भरले तरी त्यांना वीज 2 तास 3 तास 4 तासाच्या वर मिळत नाही, पाणी असून सुद्धा वीज मिळत नाही, म्हणून ह्या प्रकल्पाद्वारे निश्चितपणे शेतकऱ्यांना आणि छोट्या छोट्या उद्योगजनाला त्या ठिकाणी निश्चितपणे फायदा होईल। परत एकदा मी आपल्याला मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो। व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आहेत, त्यांच्या सगळ्यांची नावं आज या ठिकाणी घेतली नाही, सर्व जालन्यातले सर्व प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत, सर्वांचं परत एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या नवीन प्रोजेक्टला मी मनापासून शुभेच्छा देतो, या ठिकाणी थांबतो।